महायुतीमध्ये तुमची काय भूमिका राहणार आहे आणि तुम्हाला काही आधीच स्पष्टता पाहिजे का की तुमच्या संदर्भात महायुतीची काय भूमिका आहे? मला असं वाटतं आम्ही 20 जागा उद्या आमची सगळ्या जिथं आम्ही 20 ठिकाणी आम्ही लढतो आहे त्या 20 लोकांना आम्ही उद्या एक मुंबईला मीटिंग बोलावलेली आहे. त्यांना विचारविनिमय होणार आणि तिथून मग आम्ही समोर जे उमेदवार आमच्याजवळ मजबूत उमेदवार आहे त्यांना उद्या सगळ्यांना विचारून आम्ही समोर पाऊल टाकणार. कशा पद्धतीनं येत्या विधानसभेत आपण समोर जायचं. बरं, 20 जागा लढणाऱ्या ह्या विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या कसं काय? महाराष्ट्रातल्या आहे पूर्ण, संपूर्ण महाराष्ट्रात, काही पश्चिम महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे, विदर्भात आहे, खानदेशमध्ये आहे. तुम्हाला महायुतीने जर 20 जागा दिल्या तर ठीक आहे, तुमचा वेगळी चूल 20 जागेची आहे ठरली. आम्ही त्याच्यात तर पटाईतच आहे ना. आम्ही वेगळं लढण्यात आमची ओळखच आहे बच्चू कडूची. वेगळं लढू. लोकसभेत मग असं काय झालं की तुम्हाला त्यांनी काय विचारलं? मला काय वाटतं हा प्रश्न मला विचारल्यापेक्षा त्यांना, मलाच तुम्ही दाडा विचारताय. तुम्ही हा त्यांना विचारा का बा तुम्ही का बरं बच्चू कडूंना लोकसभेत सोबत घेऊ शकले नाही, तर हे त्यांना विचारलं पाहिजे. मेंढेचा भाग आहे पंतप्रधान शपथविधीमध्ये तुम्ही दिल्लीला गेले नाही. काय निमंत्रण नव्हतं की काय होतं? नाही, मी तर वाटही पाहिली नाही आणि बरंच आहे एक एक पाऊल जे पडतं एनडीए कडून ते माझ्या सोयीचं पडतं असं वाटतं. म्हणजे पुढच्या काळात कुठेतरी जे आहे यामध्ये तफावत निर्माण आणि महायुतीतून तुम्ही बाहेर पडाल अशा पद्धतीचं पाऊल पडत आहे? हां, मला असं वाटतं का त्यांना जर तसं वाटत असेल तर मला सोयीचंच आहे. आणि एकंदरीत जर विचार केला तर एनडीएनं सांभाळून घ्यायला पाहिजे होतं, ते घेऊ शकून नाही राहिले याचंच खरं तर खंत आहे. आम्ही ज्या पद्धतीने त्यांना मदत केली, सोबत राहिलो, ते एका वर्षात त्यांनी विसरून गेले. त्याचे परिणाम भोगावे लागले ना आखरी. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने मुस्लिम आरक्षणाला विरोध केला. आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचं सरकार बनले त्या ठिकाणी सर्वप्रथम मुस्लिम आरक्षणाला प्राधान्य दिलं. मुस्लिम धर्मावर आरक्षण कोणीच कबूल करणार नाही. त्याच्यातल्या ज्या जाती आहे त्याच्यावर आरक्षण दिलंच पाहिजे ना. का देऊ नये? सगळ्यांना समान कायदा जर आपण म्हणतोय तर आरक्षणामध्ये सुद्धा एकंदरीत सगळ्यांचा विचार व्हावा. जे जे गरीब असेल ते कुठल्याही धर्माचे असू दे, गरिबासोबत सरकारचा न्याय हा सारखा असला पाहिजे. धर्म पाहून त्याला वेगळं करता कामा नये. नीट परीक्षेसंदर्भात विद्यार्थी पालक रस्त्यावर उतरले, आंदोलन निदर्शने करत आहेत, तुम्ही कसं पाहता? आम्ही सोबत राहू विद्यार्थ्यांच्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ज्या पद्धतीने अजित पवारांना सोबत घेतलं त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कुठेतरी भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं. RSSची भूमिका फार महत्त्वाची राहिली. RSSनं नैतिकता सोडलेली नाही आणि त्याचेच फटके राष्ट्रीय सेवक संघानं दाखवले आहे. इव्हन अमरावतीत तर पत्रकं काढले आणि त्याचा परिणामही भोगावा लागला. कशा पद्धतीचे पत्रक आहे? तेच मदत करू नका म्हणून. बरं भाऊ, परत एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगलेली आहे, काही अपेक्षा आहे का तुम्हाला? आम्ही सांगितलं का आमचा वरतून ब्रह्मदेव जरी आला तर आम्हाला तर ते देणारच नाही. दिले तर बच्चू कडू घेणार नाही. राजकुमारसाठी मात्र आम्ही आग्रही आहोत. राजकुमारांना जर तुमच्या खोट्यात आला तर त्यांना एक संधी तुम्ही द्याल? त्यांना देऊ. आता आदिवासी आमदार आहे आमचा 5 वर्ष मजबूत राहिला. आम्ही 2च आमदार आणि ते आम्ही फुटलो नाही कधी. आमचा पक्ष मजबूत ठेवला राजकुमारजीनं, तर त्यांना देऊ ना. दोन पक्षांनी तुमच्यापासून शिकायला पाहिजे. इतर दोन ते फुटले. हां, ते आता त्या 2 पक्षाचा कसं आहे आखरी तुम्हाला माहीत नाही फुटीचे कारणं काय आहे. त्याचा एक दिवस तुम्हाला मला वाटते वेळ द्यावा लागेल, मग मी तुम्हाला सगळं सांगणार. मनोज जरांगेंनी असं म्हटलं की मी काही झालं तरी यावेळेस आंदोलन मागे घेणार नाही आणि कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या वतीने जो आहे षडयंत्र करून मला फसवलं अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलं आहे. मी विधानसभेची तयारी करणार, आता हे शेवटचं आंदोलन. मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी आत्ता आंदोलन केल्यापेक्षा त्यांनी उपोषण मागं घ्यावं. मी नेहमी सांगितलं का उपोषण जरांगे साहेबांनी करू नये, कारण त्यांची प्रकृती वारंवार उपोषण केल्यामुळं अतिशय वाईट होत चालली आहे. त्यांची गरज आहे समाजाला आणि विधानसभेत जास्तीत जास्त सीटा निवडून आणून त्यांनीच कायदा करावा. त्यांनी विधानसभेची तयारी दाखवलेली आहे. मला वाटतं त्यांनी ते तयारीच्या कामी लागावं. 3 महिन्यात त्यांनी
विधानसभेत त्यांच्या आमदारांना घेऊनच कायदा करावा. परत एकदा मध्यस्थीची वेळ आली तर मराठा आंदोलन मी आता कुठंच मध्यस्थी करणार नाही, जाणार पण नाही. म्हणजे बारामतीमध्ये योगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार आहे. शरद पवारांच्या घरामध्ये होऊ शकतं. पवार साहेब आहे ते, तुम्ही आता जे वाटतं ते समोर तसं राहीन असं काही दिसत नाही. पवार साहेबांचा अभ्यास करणं काही लहान गोष्ट नाही आहे ना, माझ्यासारख्याला तर शक्यच नाही. स्मार्ट मीटर संदर्भामध्ये आंदोलन केले जाते. सामान्य लोकांना हे मीटर परवडणार नाही असं सांगितलं. बरोबर आहे. मला वाटते ऊर्जा मंत्री आमच्या विदर्भातले आहे आणि देवेंद्रजीनं त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. आजही ऊर्जा खातं अतिशय विदर्भात नाही तर महाराष्ट्रात अतिशय वाईट अवस्था. म्हणजे जर साधे ट्रान्सफॉर्मर जळले तर ते 15-15 एक महिना बसून भेटत नाही. लोकांच्या शेती पेरण्या सगळ्या पूर्ण वाया जातं. त्यावर लक्ष द्यावं देवेंद्रजी, गरज आहे. आणि हे जे मीटर आता या फसवेगिरीचं आहे ते पण थांबवलं पाहिजे. हो, निवडणूक निकाल लागल्यानंतर नोंदणी करणार. मला वाटलं त्याच्यावर सगळे झालं. आता ते एखादी तर पत्रकार परिषद अशी ठेवा का जिथं त्या दोघांचं नाव येणार नाही. किती वेळ 20 जागेवर